नमस्कार मित्रांनो, मी जागृत जाधव आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. नवीन दिवशी आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहूया की गावची मुलं जे आहेत ते क्रिकेट पिच ग्राउंड वगैरे जे आहे ते कसं बनवतात. आता मी तिकडेच चाललेलो आहे. पोरांनी मला बोलवलं आहे की बाबा ये मदतीला. आधी जिथे खेळायचो आता तिकडे नाही खेळणार आहोत, आता दुसरीकडे खेळणार आहोत. तिकडे मोठा ग्राउंड आहे, जरासा मोठं शेत आहे, तिथे खेळू शकतो आणि काही दिवसांनी तिथे टुर्नामेंट देखील भरवणार आहे. त्यामुळे आता ते पिच जे आहे ती चांगली करायची आहे, नीटनेटकी करायची आहे. तर चला मित्रांनो, आपण पाहूया की कशा प्रकारे ते लोक खेळण्यालायक जे आहे ते एखाद्या शेताला बनवतात. तर मित्रांनो, जसं की तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये मी दाखवले, हा आमच्या गावचा तलाव आहे. त्या तलावाच्या त्या साईडला आता ते लोक ग्राउंड बनवत आहेत खेळण्यासाठी, टुर्नामेंट भरवण्यासाठी. तर आपल्याला ह्या रस्त्याने असं जावं लागेल तिकडे आतल्या बाजूला, आणि तिकडे आपण जाऊन बघूया की आता तिथे काय चालू आहे. सकाळी त्या पोरांनी ट्रॅक्टर लावलेला, कारण की ती शेत जे आहे ते संपाट लेवलला नव्हतं आणि तिकडे गवत वगैरे, काटेरी झाडं वगैरे वाढलेली. तर ते क्लिअर करण्यासाठी तिकडे ट्रॅक्टर लावला होता सकाळी. आता हा इथे ट्रॅक्टर फिरून ते सगळं एका साईडला करून घेतलेत, काटे वगैरे. तर ती बघा पोरं तिथं काम करतायत, इथे आणि तिथे गवत पेटवलंय बहुतेक. तो मधली काटेची झाडं जे आहेत ते कापतोय तो खरालनी. एवढं चालून आलो त्यातच काम केलं. बरं तुला तिथे ठेवणारच नाही. तू इकडे राहा. हे तो मग काय बोलतो, तुला गॅस सोडायला ठेव पाहिजे. ग्राउंड आला म्हणजे तिकडं पण इकडं पण त्या हिशोबाने चले जा पाठी जा. तुझ्या हे ना ते काम केलं ते पूर्ण करा. त्या किपरला पण जागा राहिली या हिशोबाने पीच बनवा. कुठं होतो दात तुटलं. आणि काय तुझ्या इकडं आते चेतन आते क्रॉस पाहिजे ना. भैया हिंदोच्या हिचा बॅट्समॅन बॅटिंग करेल. इकडे ये तू, इथे ये. मी बरोबर येते की या इकडं, या महाराष्ट्राची लोकं. अशी या इकडे अशी तू. आणि इथनं थोडा इकडे अजून. आणि इथनं कुठं पुढे यार तू पहिल्याला हे तर मोजायला सांग. बाकी पण नाही एवढी तिकडं अजून.
नको खोदू. तो झाडवाला आहे ना तो राहत त्यांनी जास्त खपला नाही. ही दुकानी नाही पाहिजे एकच लमसम झाली जय माता दी. मार ना इथपर्यंत काय खड्डा नको करू तिथं. काढ रे. गाडी काढ तुम्ही. गाडी आण आणि बॅट घेऊन ये. बनणार आहे. ही बघा पोरांनी पीच जी आहे ती खणून घेतलेली आहे. तर काही अशा प्रकारचा ग्राउंड असणार आहे. इथून असा ते तिकडे कुपन दिसते हे तो 6 असणार आहे. हे पूर्ण इथे असं आणि मागे काही नाही. मागे कटला एकरन वगैरे गावची तुम्हाला सिस्टम माहीतच असेल. प्रत्येक जागेनुसार सिस्टम असतात. ओपन 360 नाही आहे, फक्त सरळ आहे. ही अशी पिच आणि इकडनं तिकडनं हा सरळ 6 तिकडून तसा तिथपर्यंत वगैरे आणि इथून मागे वगैरे कटला एकरन वगैरे इथे विकेट किपर वगैरे असेल. काही अशा प्रकारे आहे. गावाकडे कदाचित असे सपाट लेवलची शेतं बघायला मिळतात आणि तिकडे असा ओपन 360 ग्राउंड पाहायला मिळतो. परंतु मोस्टली असंच असतात. कुठल्या तरी वरच्या ह्याच्यावरती पिच असते आणि नंतर मग खाली सगळे प्लेयर्स वगैरे असतात. असं असलं की फिल्डिंग करायला खूप त्रास होतो, दिक्कत होते. कॅच असेल तर खाली पाहू का बॉलकडे पाहू असं होतं. तर आता ही पिच जी आहे ती उकणून ठेवलेली. आता इथे काय करतील ते लोक सारवतील हिला. ते कसं करतात ते आपल्याला काही थोड्या वेळात समजेलच. परंतु हा असा काही ग्राउंड असणार आहे. बऱ्यापैकी लांब आहे. जर सॉफ्ट टेनिसने खेळलो तर 6 जाणार नाही माझ्या मते आणि थ्रो देखील तिकडनं यायला थोडंसं कठीण आहे. परंतु पोरांनी हा ठेवलेला आहे की बा तो सरळ 6 आणि इथून इथे आणि इथून तिथपर्यंत असं 6 त्या लोकांनी ठेवलेलं आहे. जाणं थोडंसं कठीण आहे. जर सॉफ्ट टेनिस ठेवला तर. हार्ड टेनिस जर ठेवला तर आरामात जाईल. पहिला देखील आम्ही असंच खेळायचो, इथेच खेळायचो. म्हणजे गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये तेव्हा पिच अशी होती, अशी सरळ पिच होती आणि तिथे असं सरळ 6 असायचं आणि इथे असायचं. परंतु लेफ्टीला काहीच चान्स नव्हता. इकडे आऊट असायचा कारण की इथे कुपन वगैरे आहे. ते इथे आऊट असायचं. लेफ्टीला काहीच चान्स नसायचा. लेफ्टीला देखील सरळ मारावं लागायचं. त्यामुळे आता थोडीशी पिच जी आहे ती क्रॉस केली जेणेकरून लेफ्टीला पण थोडी जागा इथे मिळेल आणि रायटीला देखील. इथे देखील हे असंच होतं. गवत वगैरे खूप वाढलेली. ही काटेरीज हे काटक्या वगैरे सगळं काढावे लागणार आहेत. तिकडे काल साफ करून झालं आहे, पण आज संध्याकाळी हे सगळं सारवणं वगैरे होईल. खूप जास्त प्रमाणात शेण आणावं लागेल तेव्हा हे सारवतील. आणि हे काटक्या कुटक्या देखील काढावे लागणार, नाही तर फिल्डरच्या पायाला वगैरे लागू शकतात. आलो आपल्या पीचसाठी बुरी मानायला जायचं आहे. तर त्यासाठी टेम्पो केला आहे. परंतु टेम्पोवाला बोलतो टेम्पोवाला बाहेर गेला आहे. टेम्पो त्याचा अवेलेबल आहे घरी. तर आता मी जातो टेम्पो चालवण्यासाठी. गावच्या कोणाला येत नाही नीट चालवता. ते लोक चालवतात परंतु नीट येत नाही, म्हणून मला बोलवायला आलेला. आता मी जातो आणि बघू कुठून आणतायत बुरी वगैरे. हा बघा, हा टेम्पो आपल्याला चालवायचा आहे. बुरू आणायला जायचं आहे. अजून पोरं आली नाही आहेत. पोरं येत आहेत. एक नंबर काढून ठेवलाय, फक्त टाकायचं आपलं घ्यायचं. चप्पल ठेवते काय बी देऊ. हे टेंबी पाडा घेऊन ये नको. त्याला तसंच घे.
अरे तिथं फोडू ना. टाक टाक. तो बघ, तो बघ. हा इथल्या इथं पडल. अरे पडू. भरलाय म्हणून भरलाय टेम्पो आधी. एवढा मोठा कोण कोण आहे? बघ फक्त किती 2 तिघच आहोत. 5 आणि 7. टेम्पो तिकडे लावलाय. आता तिकडनं ते पिचपर्यंत माती जी आहेत बुरीम जे आहे ते घेऊन जातील. मी जरा घरी जातो जेवण्यासाठी. जेवलो नव्हतो, उशीर झाला आहे खूप. 2-2:30 वाजलेत. जेवतो आणि मग येतो आणि बघूया मग ते पुढची प्रोसेस कशी करतात. आज बहुतेक पिच होऊन जाईल. तर चला जेवतो आणि मग नंतर तुम्हाला दाखवतो की पुढे प्रोसेस काय होते. बुरीम टाकली ना सगळी याच्यात. करायचं ना. ते आपण जे आणलेलं बुरीम ते आता पिचवरती टाकले मजबूतीसाठी. आपली पीच चालवण्यासाठी हिकडनं पाणी घेतलं आहे. पाईप डायरेक्ट तीपर्यंत शेतामध्ये पीचपर्यंत नेलं आहे. कारण की हिकडनं हंडे भरून घेऊन जाणे किंवा बादल्या भरून घेऊन जाणं खूप जास्त जड काम होऊन जाईल ते. म्हणून आता पाईपांचा पण पाईप तो तिकडे शॉर्ट पडतो आहे. तर तिकडनं अजून एक पाईप पाहिजे तर पोरं आणायला गेलीत. हा बघा, हा तिथून असा आला वेगळा रंग. दुसरे आणून पोरांनी पाईप जॉईन केलेत. इथून पुढे इथपर्यंत झालं. अजून तेवढा पाहिजे. लगेच पाणी नको मार तिकडे. यशू बिशू कुठं आहे? त्याला फोन कर रे. कशाला? बॉल कुठं जाईल? इथे आता लाल माती टाकून थोडी हे करून घेतलेली आहे, सपाट करून घेतलेली आहे पीच. इथपर्यंत लाल माती टाकली. इथून पुढे अजून लाल माती टाकायची आणि चोपून घ्यायची आहे तिला. त्यानंतर अजून शेणाचा एक मारा देणार. मग पीच एकदम मजबूत होईल आणि एकदम सपाट होईल. खूप मजबूत केली आहे पीच. आणि तुम्हाला सांगतो की ह्याच्यावर अंडरआर्म आम्ही खेळणार आहोत. काल संध्याकाळी होते की एवढी पोरांनी करून घेतली. काल मला संध्याकाळी यायला नाही मिळालं. ते एवढी त्यांनी चोपून घेतले लाल माती आणून. काल पोरं होते कमी असतील, अर्धे फॉर्म बनवायला गेलेले. काल बुधवार होतं तर सगळेजण तालुक्याला जातात, मार्केटला जातात, त्यामुळे पोरं कमी होती. आज होती, आज दिवसभरात ही पूर्ण करून टाकतील. सकाळचे 7 वाजलेत आणि दृश्य तुम्ही बघू शकता. थंडी खूप जास्त आहे आणि धुकं तुम्ही बघूच शकता तिकडे.
खालीच बस रे एवढा एवढा पकड हात पकडा बघा तिकडून बघ माझ्या जोरात दापट अजून एकदा चल उठली बस एवढी. तर मित्रांनो, अशा काही पद्धतीने गावच्या ठिकाणी जी आहे ती पीच बनवली जाते. आधी शेताला उखणलं जातं, उखणल्यानंतर त्याला थोडं पाणी देऊन त्याला चोपलं जातं. त्याच्यानंतर मग त्याच्यावर बुरीम टाकली जाते, दगडी टाकली जातात, जेणेकरून पीच जी आहे ती लगेच उखणणार नाही, मजबूत होईल आणि जास्त दिवस टिकेल. त्यासाठी त्याच्यावर बुरीम टाकली जाते. पुन्हा एकदा पाणी मारलं जातं, खूप जास्त पाणी मारलं जातं, जेणेकरून ती जमीन जी आहे ती घट्ट पकडून देईल. त्याच्यानंतर मग जे आहे ते शेण मारलं जातं, लाल माती मारली जाते. त्याच्यानंतर पुन्हा सारवलं जातं. 3-4 वेळेला शेण जे आहे ते मारलं जातं. जेवढं शेण मारलं जाईल आणि पाणी मारलं जाईल तेवढं त्या पीचसाठी चांगलं असतं, जसं की तुम्ही आपल्या या व्हिडिओमध्ये बघितलं असेल. नंतर मग ते रेखा वगैरे आखून जी आहे ती पीच जी आहे ती खेळण्यालायक होते. ही पीच जी आहे ती 3-4 महिने आरामात जातात या पीचवर, रेग्युलर जरी खेळलो तरी पण. आणि त्यानंतर तिला दुरुस्ती वगैरे करावीच लागते मधून. तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडलेला असेल, तुम्हाला कळलेला असेल की बाबा गावची मुलं जी आहेत ती कशी मजा करत पीच जी आहे ती खेळण्यालायक बनवतात. ही पीच बनवायला जे आहे ते गावच्या ही पीच बनवायला जी आहे ती पोरांना कमीत कमी 4 ते 5 दिवस लागले, कारण की ते फक्त संध्याकाळचे काम करायचे. सकाळी कोणी जायचं नाही, उन्हातून वगैरे कोणी जायचं नाही. सकाळी दिवसभर आपली घरातली कामं, स्वतःची कामं करायची आणि संध्याकाळी 4-4:30 वाजले की ते काम करण्यासाठी ते जायचे. म्हणून 4-5 दिवस वगैरे लागलं पीच उखणायला, परत ती सारवायला वगैरे. नंतर मग टुर्नामेंट देखील त्याच्यावरती खेळण्यात आला. कालच त्या टुर्नामेंट जे आहेत ते पूर्णपणे झालेल्या देखील आहेत. मी हा व्हिडिओ जो आहे तो थोड्या 1 दिवस नंतर रेकॉर्ड करत आहे, मध्ये बिझी होतो थोड्या कामानिमित्त. तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडलेला असेल. जर माझा हा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा, कारण की मला असं मोटिवेशन मिळतं व्हिडिओ बनवण्यासाठी. आणि सबस्क्राईब करून ठेवा, बेल बटन दाबून ठेवा, कारण की मी असेच व्हिडिओसोबत पुढे देखील येणार आहे आणि तुमच्या सपोर्टची मला गरज देखील आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.